नमस्कार मंडळी, नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि पौष्टिक आणि झटपट बनवायचं असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट होणारा ज्वारीच्या पिठाचा डोसा. हा डोसा ग्लुटेन फ्री असल्यामुळे आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. शिवाय हा डोसा बनवताना कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनोचा वापर केला जात नाही. आणि जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही याला तुमच्या ब्रेकफास्टमध्ये देखील खाऊ शकता. फक्त त्यावेळी तेलाचा वापर करायचा नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. वाटी मी मध्यम आकाराची घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. रवा जो आहे तो बारीक किंवा मोठा कुठलाही घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण 1 वाटी ज्वारीच्या पिठाला 4 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी एकदम न टाकता थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर रवा जो आहे त्याच्या गुठळ्या होतात. त्यामुळे सगळं पाणी एकदम न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे आणि सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत. सगळं जे साहित्य आहे ते आपण एकाच वाटीने घेणार आहे. आता याच्यामध्ये सगळं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि याचं असं छान रनिंग बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून याला 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे यातला जो रवा जो आहे तो फुलतो. तर आता 15 मिनिटे झालेली आहेत. आता याच्यामध्ये आपण उरलेलं साहित्य टाकून घेऊया. याच्यामध्ये आता मी मोठ्या आकाराचे 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकणार आहे. त्यानंतर 1 कांडी लसूण आणि काही हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत, त्याची पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर मीठ आपण अगोदर टाकलं होतं, त्यामुळे आता गरज पडली तरच टाकायचं आहे. आता या सगळ्या वस्तू बॅटरमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्या ज्वारीच्या पिठाच्या डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण तवा गरम करायला ठेवूयात. तवा इथे मी नॉनस्टिक वापरलेला आहे आणि तवा गरम झालेला आहे. आता त्याच्यावरती आपण सगळीकडे तेल पसरवून घेऊयात. तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल. आता आपण याच्यावरती डोशाचं बॅटर टाकून घेऊयात. तर सुरुवातीला डोसा टाकताना तवा चांगला गरम असला पाहिजे आणि गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे. एकदा डोसाचं बॅटर टाकलं की गॅस बारीक करायचा आहे. आता मी याच्या कड्याने थोडंसं तेल सोडते आहे, म्हणजे याच्या कडा देखील चांगल्या भाजल्या जातात. आता 1 मिनिटभर डोसा एका बाजूने भाजून झाल्यानंतर मी याला पलटवून घेणार आहे. कलर देखील किती छान आलेला आहे बघू शकता. कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो न वापरता डोशाला किती छान जाळी आलेली आहे. दुसऱ्या बाजूने देखील डोसा भाजून तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा डोसा? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.